भगवंताच्या कृपेने सर्व संतांच्या आशीर्वादाने पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबारायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये वारकरी शिक्षण संस्था आणि आळंदी देवस्थान यांच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा, सेवेकरता उपस्थित सर्व भाविक भक्त, श्रोते सज्जन, माता भगिनी सर्वांच्या चरणी वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा या ठिकाणी करायची आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाचं निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात आणि तो गीतेचा उपदेश ज्ञानेश्वर महाराजांनी विस्ताराने ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला सांगितलेला आहे. 10व्या अध्यायातला आपला विषय सुरू आहे. भगवान परमात्म्याने अर्जुनांच्या प्रार्थनेवरून आपल्या सर्वांच्या करता विशेष विभूती त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. भगवंताचं ध्यान करण्याकरता काही आलंबन पाहिजे आणि हळूहळू ध्यान करता करता मग भगवंताच्या सर्व व्यापक तत्वाचा स्वरूपाचा अनुभव येऊ शकतो. पण अगोदर सुरुवात ही आहे काही विशिष्ट विभूतीपासून करायची आहे. म्हणून अनेक प्रकारच्या विभूती भगवान परमात्म्याने सांगितल्या. काही व्यवहारातल्या विभूतीसुद्धा भगवान परमात्म्याने सांगितल्या. आपला संपूर्ण व्यवहार हा सुद्धा परमार्थ झाला पाहिजे याकरता म्हणून भगवान परमात्म्याने खूप विभूती सांगितल्या. त्याच्यामध्ये द्यूतम छलयतामस्मी तेजस तेजस्विनामहम जयोस्मी व्यवसायोस्मी सत्वम सत्वतामहम या श्लोकाचं आपलं चिंतन सुरू आहे. त्याच्यामध्ये भगवान परमात्म्याने द्यूत ही माझी विभूती सांगितली. त्याच्यानंतर तेजस्वी जे काही पदार्थ आहेत, वस्तू आहेत, व्यक्ती आहेत, त्या सगळ्या तेजामध्ये, तेजस्वी लोकांच्यामध्ये असलेलं जे तेज आहे त्या तेजामध्ये तुम्ही माझं ध्यान करू शकता. म्हणजे एखादा तेजस्वी मनुष्य आपल्याला जर दिसला तर त्या तेजस्वी मनुष्यामध्ये आपल्याला भगवंताचं दर्शन करता येतं. अनेक तेजस्वी लोक होऊन गेले. त्यांचं शौर्य, त्यांचं तेज, त्या तेजाचा प्रकाश संपूर्ण त्रैलोक्यामध्ये पसरलेला आहे. अर्जुन महाराज सुद्धा तेजस्वी होते. भगवान श्रीकृष्ण परमात्मा सुद्धा तेजस्वी होते. अनेक भक्त झाले, जेवढे काही त्यांच्यामध्ये तेज हा गुण प्रामुख्याने आपल्याला दिसून येतो. म्हणून भगवान परमात्मा त्याच्यामध्ये असलेला जो तेजाचा अंश आहे, विनाकारण कोणाच्यामध्ये तेज दिसत नाही. मग आपण काल पाहून आलो, बोलण्यातलं तेज असेल, वाणीतलं तेज असेल, युद्धातलं तेज असेल, बुद्धिमत्तेचं काही तेज असेल, बुद्धीचं काही तेज असेल, ही सगळी तेज जे येतं ते भगवान परमात्म्याच्या काही विशेष अंशामुळे आलेलं आहे. एखाद्याच्या बुद्धीमध्ये तेज असेल, वाणीमध्ये तेज असेल, तर ते त्याने न समजता ते भगवंताचं आहे असं समजावं. अगा अशेषाही तेजसा आत तेज ते मी भरवसा विजयो मी कार्यो दिशा सकळा माझी. विजयो मी कार्योद्देशा सकळा माझी. अनेक तेजस्वी पदार्थ प्राणी आपल्याला दिसतात. प्राण्यांच्यामध्ये सिंह तेजस्वी आहे.
काही सिंह न पाहिजे जावळी या म्हटलेलं आहे. सिंह न पाहिजे जावळिया. सिंहाला शिकार करण्याकरता काही सामुग्रीची गरज लागते का? जसे फासेपारधी का शिकार करायला निघाले, काय काय घेऊन जातात? हां, पाशिके पोथी वाघुरा, सुनी ससाने चिकाटी खोचरा, घेऊन निगती डोंगरा पारदी जैसे. हे रजोगुणी लोकांचं वर्णन. रजोगुणी लोकांना कसं लुटतात, कसं अडवतात आणि पैसे काढतात. मोठे मोठे शिकलेले सुद्धा. पण सिंहाला काय ससाने घेऊन जावं लागतं का? वाघूर घेऊन जावं लागतं का? सिंह न पाहिजे जावळिया. त्याला कशाची गरज नाही, कारण त्याच्यामध्ये तेज नावाचा गुण आहे. पक्ष्यामध्ये गरुड जे आहेत त्यांच्यामध्ये तेज आहे. मनुष्यामध्ये राजा जो असेल, एखादा शूरवीर असेल, त्याच्यामध्ये तेज आहे. छत्रपती शिवाजी महाराज ते त्या दरबारामध्ये गेले, ते म्हणले नमस्कार करा. ते म्हणले नमस्कार करणार नाही. काय मोडेल पण वाकणार नाही. हा जो बाणा आहे तेजशिवाय नाही. तरी भानू हा तेजे न अपेक्षे जेवी विरजे, असं का? हां, शिवण पाहिजे जावळिया. हां, त्याप्रमाणे हे जे काही तेज दिसून येतं आपल्याला, अनेक तेजस्वी पुरुष, अलौकिक पुरुष होऊन गेले. लोकमान्य टिळक असतील, सावरकर असतील, यांच्यामध्ये एक प्रकारचं तेज होतं. हे तेज भगवंताची विभूती, भगवंतच कुठेतरी तिथून प्रगट झालेले आहेत, म्हणून त्यांच्यातून एवढं मोठं कार्य घडलं. म्हणून आशेषाही तेजसा आत तेज ते मी भरवसा. निश्चयाने, भरवशाने त्याच्यामध्ये माझी काहीतरी विभूती आहे. माझं ध्यान करायचं असेल तर त्यांच्यामध्ये असलेलं जे तेज आहे त्याच्यात माझं ध्यान करा, किंवा ते तेज आपल्यात आणण्याचा प्रयत्न करा, म्हणजे सुद्धा भगवंताचं ध्यानच होईल. आणि विजयो मी कार्योद्देशा सकळा माझी. आणि जसं तेज ही भगवंताची विभूती आहे, त्याप्रमाणे भगवान परमात्मा म्हणतात, सर्व उद्योगामध्ये, हां, सर्व व्यवहारातील उद्दिष्टामध्ये हातात घेतलेल्या कामात येणारे यश ही माझी विभूती आहे. विजयो मी कार्योद्देशा सकळा माझी. कोणतंही कार्य आपण हातात घेतलेलं असेल तर त्या कार्याचा उद्देश काय? आपल्याला याच्यामध्ये यश मिळावं. अपयश मिळावं म्हणून कोणी कार्य हातात घेतं का? मला काहीतरी यश मिळालं पाहिजे. युद्धाचं कार्य असेल, व्यवहारातलं कोणतं कार्य असेल, ही सगळी कार्य करत असताना उद्देश असतो यशाचा. आणि त्याच्यामध्ये जे काही यश प्राप्त होतं, भगवान म्हणतात यश हे माझी विभूती आहे. जिथे जिथे तुम्हाला यश दिसेल तिथे तिथे तुम्हाला माझं ध्यान करता येतं. यशामध्ये माझं ध्यान करायचं आहे, किंवा तुम्हाला जर माझं ध्यान करायचं असेल तर तुम्ही यश मिळवा, आणि तेही सत्कार्यामध्ये असलेलं यश. पारमार्थिक यश, लौकिक यशापेक्षाही पारमार्थिक यश. कारण यश हे कोणालाही मिळत नाही. जिथे भगवान परमात्मा असतो तिथेच यश असतं. यतो धर्मस ततो जयः म्हटलंय. जिथे धर्म असतो आणि तिथे जय असतो. कौरव होते 100, पांडव होते 5च, पण तरीसुद्धा विजय कोणाला मिळाला? पांडवांना मिळाला, कारण यश त्यांच्या बाजूने, भगवान तिकडे आहे.
म्हणून भगवंताची ही एक विभूती आहे. जे काही यशस्वी पुरुष आपल्याला दिसून येतात, अपयश यांना माहितीच नाही. कालच आपण नाव घेतलं, यशे थोरविला मारुती. हनुमंतरायांना कधी पराजय माहितीच नाही, अपयश माहिती नाही. सीतामातेच्या शोधाकरता हनुमंतराय लंकेमध्ये गेले, किती विघ्न आली, सगळ्या विघ्नांना पराजित करून सीतामातेचा शोध लावला, लंका जाळली. अपयश आलं का? नाही आलं. रामो राजमनी सदा विजय येते म्हटले. भगवान प्रभू रामचंद्र जिथे आहेत तिथे यश आहे, विजय आहे. आणि विजय ही भगवंताची काय आहे? विभूती आहे. विजय नामे अर्जुन विख्यातू, विजय स्वरूप श्रीकृष्ण नाथू, श्रेयशी विजय निश्चितू तेथेची असे. म्हणून विजय ही एक भगवंताची विभूती आहे. जयोस्मी. आणि पुढे भगवान सांगतात व्यवसायोस्मी. व्यवसाय ही सुद्धा भगवंताची विभूती आहे. काही लोक म्हणतात आम्हाला व्यवसाय करत असताना खूप मोठा आमचा व्यवसाय आहे, आणि तुमचं प्रवचन नेमकं आमच्या कामाची वेळ आणि प्रवचनाची वेळ एकच आहे की नाही? कीर्तनाची वेळ आणि प्रवचनाची वेळ, व्यवसायाची वेळ एकच. मग आम्ही देवाचं ध्यान कधी करायचं? खूप मोठा व्यवसाय आहे, खूप मोठा आम्हाला उद्योग आहे. भगवान म्हणतात काय निराश होऊ नका, तुम्हाला व्यवसायात सुद्धा कुणाचं ध्यान करता येतं, माझं ध्यान करता येतं. कारण व्यवसाय अहम अस्मी, व्यवसायाच्या रूपाने मीच आहे असं समजा. व्यवसाय म्हणजे आपण दोन अर्थ केले होते, एक उद्योग आणि दुसरा निश्चय. उद्योगाच्या रूपाने सुद्धा भगवान परमात्मा मी. मनुष्य जो काही उद्योग करतो हे भगवंताचंच रूप आहे, भगवंताचीच विभूती आहे. म्हणून जो उद्योग करतो त्याला लक्ष्मी प्राप्त होते. जो उद्योग करतो, सतत उद्यम प्रयत्नशील असतो, काही नाही काही करत राहतो. तर उद्यापासून गणपती बाप्पाचं सुरू होणार आहे उत्सव. गणपती बाप्पाचं वाहन काय आहे? उंदीर. हे उंदीरसारखा उद्योग करत राहतो काही ना काही. म्हणून रिद्धी सिद्धी गणपती बाप्पाकडे आहेत. म्हणून उद्योगामध्ये सुद्धा मला पाहता येतं. आता पण तो कोणता उद्योग? भलता सलता उद्योग नाही बरं का, भलता सलता व्यापार नाही. ज्ञानोबारायांनी त्या उद्योगाला सुद्धा काही विशेषण दिली, मर्यादा घातल्या. भगवंतांनी नुसतं सांगितलं व्यवसाय मी आहे. पण कोणता व्यवसाय? कसा व्यवसाय? ज्ञानोबाराय म्हणतात जेने चोखाळत दिसे न्याय, तो व्यवसायात व्यवसाय, माझे स्वरूप हे राय सुरांचा म्हणे. असा व्यवसाय पाहिजे. कसा? हा, जेने चोखाळत दिसे न्याय. हा, ज्याच्यामुळे शुद्ध जो आपल्याला शुद्ध करतो आणि शुद्ध करून आपल्याला न्याय दाखवतो, किंवा जो आपल्याला शुद्ध न्याय दाखवतो. चोखाळत हे विशेषण अंतकरणाचं घ्या किंवा न्यायाचं घ्या. जेने चोखाळत दिसे न्याय, असा व्यवसाय. तो व्यवसायात व्यवसाय. अनेक व्यवसाय आहेत. कोणाचा कशाचा व्यवसाय, कोणाचा दुधाचा व्यवसाय, कोणाचा भाजीचा व्यवसाय, कोणाचा किराणा मालाचा व्यवसाय आहे, कोणाचा आणखीन कशाचा व्यवसाय. पण हे सगळे जरी व्यवसाय असले तरी सगळे व्यवसाय भगवान परमात्मा मी असा आहे असं म्हणत नाहीत. जेने चोखाळत दिसे न्याय, म्हणजे ज्या व्यवसायामुळे आपल्याला न्याय दिसतो, सत्य दिसतं,
जो आपल्याला नेहमी न्यायाच्या बाजूने ठेवतो तो व्यवसाय, आणि हळूहळू आपल्याला तो परमात्म्याकडे घेऊन जातो, असा व्यवसाय. तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, तो खरा व्यवसाय आहे. मुदलामध्ये पडे तोटा, ऐसा खोटा उदी म्हटले. असा व्यापार काय उपयोगाचा आहे? मुद्दलच गमावून बसतं आहे सगळं. सगळं मनुष्य देहाचं मुद्दल जातं आहे. तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, लाभ झाला पाहिजे. लाभे लाभ दुनावला, असा जो व्यवसाय आहे. त्या महाभारतामध्ये त्या तुलाधार नावाच्या वैश्याची कथा आलेली आहे. जाजली नावाचे ऋषी होते. ते पहिल्यांदा आपण मागे सांगून आलो आहे कथा. त्यांच्या जटेमध्ये काय झाले? पक्षी झाले. आणि एक बगळी जी आहे स्नानाला गेले, ते जटा हल्ल्याबरोबर ती उडाली आणि तिने आपला देहधर्म त्यांच्या अंगावर केला. ते जाजली ऋषी तपस्वी होते. त्यांना राग आला आणि राग आल्यानंतर बगडीकडे पाहिलं तर बगडी जळून भस्म झाली. ऋषीला वाटलं काय माझं तप, मी पाहिलं तर पक्षीसुद्धा काय जातो, मरून जातो. तर दुपारच्या वेळेस त्या भिक्षा मागण्याकरता म्हणून ते एका घराच्या समोर उभे राहिले. आतमध्ये जी माऊली होती ती पतीची सेवा करत होते. पती काय आजारी होते, यायला थोडासा उशीर झाला आणि यांना भूक खूप लागली होती. काय भूक लागल्यावर माणसाचा पारा वर 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 जातो, त्याला काही सुचत नाही. त्यात बाई उशिरा आली, भिक्षा टाकली, डोळे पाहिले बाबाचे तर लाल झाले होते. ती म्हटली, बाबा किती जरी रागावले माझ्याकडे बघितलं तर मी काय बगडी नाही मरून जायला. तुला कसं काय कळलं? माझ्या वाट्याला आलेलं काम, व्यवसाय मी परमात्म्याची सेवा म्हणून करते. स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवा पती, हीच विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझ्या. तुम्हाला हे जर शिकायचं असेल, ही सिद्धी प्राप्त करून घ्यायची असेल तर शेजारच्या गावात तुलाधार वैश्य आहे, त्याच्याकडे जा. बाबाला वाटलं आपल्यालाही दुसरीच्या मनातलं कळणारी सिद्धी पाहिजे. बाबा शेजारच्या गावामध्ये गेले. तुलाधार वैश्य कुठं राहतात? तो म्हटले, अहो ते समोरचं दुकान आहे ना, तेच त्यांचं आहे. बाबा गेले, पाहतायत तर गर्दीच गर्दी. तुलाधार वैश्याने बाबांना पाहिलं आणि सांगितलं, बाबा या 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 बसा. बाईंच्याकडून आला ना तुम्ही? म्हटलं याला कसं काय कळलं बाईकडून आलो म्हणून? म्हटले ते बगडीचंही मला माहिती आहे, फक्त आता एवढी गिऱ्हाईकं संपली की मग आपण बोलू. त्याने सगळं सांगितल्यानंतर विचारलं, बाबा ही तुला सिद्धी कशाने प्राप्त झाली? व्यवसाय. माझ्या वाट्याला आलं काम, मी देवाची सेवा म्हणून करतो. तराजूला कधी दांडी मारत नाही. भगवंताची सेवा म्हणून मी हा व्यवसाय करतोय आणि म्हणून मला न्याय दिसतो. असं सेवा केली की अंतकरण शुद्ध होतं. आपलं अंतकरण शुद्ध करायला कर्म काम आहे. सत्वशुद्धीचे धाम डोळा दावी. सत्वशुद्धीचे धाम डोळा दावी. कर्म जे आहे ते आपल्याला अशा प्रकारे जर कर्म केलं, निष्काम होऊन जर कर्म केलं तर ते कर्म आपल्याला हळूहळू भगवत स्वरूपाकडे घेऊन जातं. आयशाने निष्ठा केले कर्म, झाडी करुणी रजतम, सत्वशुद्धीचे धाम डोळा दावी. निष्ठेने कर्म जर केलं, आपल्या वाट्याला कोणतं आलेलं कर्म, सजन कसायाने आपलं ते कसायाचं कर्म निष्ठेने केलं, झाडूनी रजतम, मग काय होतं? रजोगुण तमोगुण ते झाडून टाकतं. आणि सत्वशुद्धीचे धाम, सत्वशुद्धीचं धाम कोणतं आहे? तिथे परमात्म्याकडे ते घेऊन जातं कर्मच.
म्हणून असं जे कर्म आहे, असा जो व्यवसाय आहे, तो व्यवसाय भगवान म्हणतात मी आहे. असे व्यवसाय करणारे जे असतील माझे विभूती आहेत. किंवा असा एखादा व्यवसाय करत असेल, त्याची कीर्ती होत असेल, त्या व्यवसायात माझ्यामुळे ती कीर्ती होते. आणि असा व्यवसाय आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ते भगवंताचं ध्यान होईल. देवाचं ध्यान करायचं आहे म्हणजे फक्त डोळे झाकूनच बसायचं आहे असं काय नाही. जो व्यवसाय करणारा मनुष्य आहे त्याने त्या व्यवसायामध्ये हे भगवंताचं सेवा आहे, भगवंताचं काम आहे असं म्हणून केलं तर ते देवाचं ध्यान होऊ शकतं. म्हणून जेने चोखाळत दिशे न्याय, न्याय दिसतो आणि तो व्यवसायात व्यवसाय. माझे स्वरूप हे राय सुरांचा म्हणे. आता इथे ते माझं स्वरूप आहे असं कोण म्हणतंय? ज्ञानोबाराय म्हणतात की तो सुरांचा राय आहे. सूर म्हणजे देव आणि राय म्हणजे राजा. असं देवांचा राजा बोलला. तर ते वर न्याय सांगितला आहे, व्यवसाय सांगितला आहे आणि म्हणून इथं देवांचा राजा असं म्हटलं आहे. याचं काहीतरी संबंध असला पाहिजे. विनाकारण कोणतंही देवाचं नाव ज्ञानोबाराय घेत नाहीत. का म्हटलं असावं? म्हणजे आपली कल्पना आहे बरं का, कोणाला आणखीन काही नवीन सुचलं. देवांचं सुद्धा, देवांना सुद्धा न्याय मिळवून देण्याचं काम कोणी केलेलं आहे? भगवंतानी केलं आहे. देवांना न्याय मिळवून देण्याकरता भगवंतानी व्यवसाय केलेला आहे. काही संतांनी ते समुद्र मंथनाचा एक व्यवसायच झाला ना, व्यापार. देवांनाही बरोबर घेतलं, दानवांनाही बरोबर घेतलं. पण तो मंदराचल पर्वत तो काय आणता येईना कोणाला, भगवंतानी आणला. बरं आणला तर ते हालेना सुद्धा कोणाला, तो खाली खाली जायला लागला. मग कासवाचं रूप धारण केलं. देवानी त्यांना मदत केली आणि शेवटी देवांना न्याय मिळवून दिला. खऱ्याच्या बाजूने अमृत निघालं. जर भगवान तिथे नसते तर दानवांनी अमृत मिळू दिलं असतं का देवाला? अहो काहीच मिळू दिलं नसतं. अगोदरपासूनच भगवंतांनी सांगितलं तुम्ही काही म्हणायचं नाही मला पाहिजे म्हणून. कारण दानवांचा स्वभाव असा आहे, तुम्ही मला पाहिजे म्हटलं की ते म्हणणार मला पाहिजे. काही माणसांचा स्वभाव असतो, आपण हे आम्हाला पाहिजे म्हटलं की ते म्हणतात हे मला पाहिजे. मी तुम्हाला बरोबर देतो, तुम्हाला काय लागतं ते मी देणार आहे. म्हणून कदाचित सुरांचा राय म्हटलं असावं. काय? सत्यादेव साह्ये. भगवान म्हणतात अशा प्रकारे शुद्ध असा न्याय दाखवणारा जो व्यवसाय आहे तो मी आहे. आणि पुढे सत्वाथिलिया आतू सत्व मी म्हणे अनंतू यादवा माझी श्रीमंतू तोची तो मी. सत्वाथिलिया आतू, सत्वगुण संपन्न असलेल्या ज्या काही वस्तू आहेत, व्यक्ती आहेत, प्राणी आहेत, अनेक आहेत, त्या सगळ्या सत्वाथिलिया आतू सत्व मी म्हणे अनंतू. त्याच्यामध्ये असलेलं जे काही सत्व आहे, त्याच्यामध्ये असलेला जो काही सत्वगुण आहे ती माझी विभूती आहे. अनेक सत्वगुण संपन्न आपल्याला सत्वगुण संपन्न अन्न असेल. सात्विक यज्ञ सांगितलेत गीतेमध्ये. काय काय सांगितलं आहे? सात्विक कर्म सात्विक सांगितलं आहे, कर्ता सात्विक सांगितलेलं आहे, ज्ञान सात्विक सांगितलेलं आहे, धैर्य सांगितलेलं आहे सात्विक. अनेक सात्विक सांगितलेले आहेत. म्हणजे या सगळ्या सात्विकामध्ये असलेला जो सत्वगुण आहे
ती माझी विभूती आहे. जिथे जिथे तुम्हाला सत्वगुणाचा उत्कर्ष झालेला दिसेल, कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक, तमोगुणी नाही, रजोगुणी नाही. तमोगुणी ज्ञान वेगळं, तमोगुणी करता. आपणही दुःखी होतो आणि दुसऱ्यालाही दुःखी करतो. रजोगुणी करता, दुसऱ्याला दुःख झालं तरी चालेल पण मी सुखी झालो पाहिजे. आणि सत्वगुणी करता जो आहे, आपल्याबरोबर सगळे सुखी झाले पाहिजेत. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिन्ही लोकी, भजी जो आदि पुरुखी अखंडित. हा सत्वगुण आहे. जिथे जिथे आपल्याला सत्वगुण दिसेल, सत्वगुणाचा उत्कर्ष दिसेल, भगवान म्हणतात सत्वथिलिया आतू, सत्व मी म्हणे अनंतू. कारण तो सत्वगुण कुठं घेऊन जाणार आहे? अनंताकडे घेऊन जाणार आहे. सत्वात संजायते ज्ञानम, भगवंताचा साक्षात्कार हा सत्वगुण करून देतो. म्हणून असा जिथे जिथे सत्वगुण आपल्याला दिसेल तिथे तिथे भगवान म्हणतात माझी विभूती आहे. तुम्हाला माझं ध्यान करायचं असेल तर तुम्ही सत्वगुणात माझं ध्यान करा. सत्वगुणी महात्म्यांच्यामध्ये माझं ध्यान करा. किंवा आपल्यामध्ये सत्वगुण तुम्ही आणा, माझं ध्यानच आहे ते. म्हणून सत्वाथिली आतू सत्व मी म्हणे अनंतू, आणि यादवा माझी श्रीमंतू तोची तो मी. आणि यादवामध्ये जो श्रीमंत आहे तो कोण आहे? कोण कोणाला सांगतंय हो? कोणाला सांगतात? अर्जुनाला सांगतायत. अर्जुन आणि भगवान कुठे आहेत आता? कुरुक्षेत्रावर बसलेले आहेत. अर्जुन पुढे, भगवान पुढे, अर्जुन मागे. अर्जुनाला भगवान सांगतात तू मला नुसता सारथी समजू नको. यादवामध्ये माझी विभूती मी तुला सांगतो. आता भगवंतांनी श्लोकामध्ये वृष्णीनाम वासुदेवोस्मी म्हटलं आहे. वृष्णी कुळाचा त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. आणि ते ज्ञानोबारायांनी मात्र यादवा माझी घेतलं आहे. एकच आहेत. मूळ चंद्रवंश आहे. चंद्रवंशामध्येच यदू राजा झाला. त्या यदूच्याच कुळामध्ये पुढे वृष्णी नावाचा राजा झाला. सातवत नावाचा राजा आहे. त्याला सातवत कुल म्हणतात, यदुकुल म्हणतात, वृष्णीचं कुळ म्हणतात. या सगळ्या कुळामध्ये वृष्णीनाम वासुदेव अहमस्मी. वृष्णी कुळामध्ये ज्याला वासुदेव असं म्हटलेलं आहे, तसं पाहायला गेलं तर वसुदेवाची मुलं बलरामदादासुद्धा वसुदेवाचेच आहेत. पण तिथे त्यांना वासुदेव ही संज्ञा नाही आहे. वासुदेव ही संज्ञा फक्त भगवान श्रीकृष्णाला आहे. म्हणून या यादव कुळामध्ये यादवा माझी श्रीमंतू. आता श्रीमंत म्हटलेलं आहे, श्रीने युक्त असलेला. ऐका यश श्री औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे सहाही गुणवर्य वस्ती जेथ म्हणून तो भगवंत. श्री सहित सगळे गुण भगवंताच्या ठिकाणी आहेत. श्री ने युक्त आहे म्हणजे लक्ष्मीने युक्त आहे, किंवा सुंदर अशी दिव्य असा विग्रह भगवंताचा आहे, अंगकांती आहे. अनेक प्रकारचं सामर्थ्य भगवंताच्या ठिकाणी आहे. म्हणून श्रीमंतू, यादवा माझी श्रीमंतू तोची तो मी. इथं मग भगवंताचं नाव का घेतलं नाही? खंदारकर महाराजांनी असं लिहिलं आहे, स्वतःचं, गुरुचं, अतिकृपणाचं आणि ज्येष्ठ अपत्याचं आणि पत्नीचं नाव साक्षात घेऊ नये, असं धर्मशास्त्रात सांगितलं आहे. म्हणून इथं नाव नाही घेतलं ज्ञानेश्वर महाराजांनी. स्वतःचं नाव सारखं सारखं घेऊ नये, आपल्या गुरुचं नाव घेऊ नये. महाराज म्हणतात ना, असं महाराज म्हणतात, बाबा म्हणतात, असं आपण म्हणतो. अतिकृपण माणसाचं घेऊ नये.
ज्येष्ठ अपत्य